नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. आडगाव नाका भागात उच्चभ्रू वस्तीत राजरोसपणे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटलखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत 2 मुलींची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तरुणाविरोधात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 8 महिन्यांपासून या ठिकाणी देह व्यापाराचा धंदा सुरू होता. या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली देह व्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष कामाला लागला होता. पथकाचे हवालदार शेरखान पठाण व गणेश वाघ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वर नगर भागात पथकाने छापा टाकला असता मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटलखान्याचा भांडाफोड झाला. निर्माण नक्षत्र या बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली असता या ठिकाणी 2 मुलींच्या माध्यमातून देह विक्री सुरू होती. जाफर मंसुरी नामक इसमाने या कुंटलखान्यास मुली पुरवल्याच्या तपासात समोर आले असून पीडित मुलींची सुटका करीत पोलिसांनी या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली भाबड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार शेरखान पठाण, पोलीस हवालदार गणेश वाघ, पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे, पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर, महिला पोलीस नाईक मनीषा जाधव, महिला पोलीस शिपाई वैशाली घरटे, लता सुरसाळे, स्नेहल सोनवणे, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय रायते आदींच्या पथकाने केली आहे. काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी एक महिला ही कुंटलखाना चालवते आहे. त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे PI मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथे रेड केली. रेडमध्ये त्यांना तिथे कुंटलखाना चालू असल्याबाबत दिसले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. सदर प्रकारात कुंटलखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे. याच्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यात 3, 4, 5 अशी कलमं लावण्यात आलेली आहेत आणि याचा पुढील अधिक तपास PSI निकम करत आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार तिथं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत. आज तरी आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाही. यातला एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे. यातलं जे कुंटलखाना चालक महिला आहे त्यास आज अटक करत आहोत. तिकडे A601 नंबरचा जो फ्लॅट आहे तिथे अशी लोकांची वर्दळ येत राहायची. आम्हाला संशय होता की तिथे काही कुंटलखाना किंवा काहीतरी संबंधित व्यवसाय चालतो. नेमकं काल दिनांक 4 सप्टेंबर रोजी पोलिसांचं भरारी पथक आहे क्राईम ब्रांच त्यांनी रेड टाकली आणि तिथून त्या कविता साळे विंग 601 फ्लॅटमध्ये कविता साळे म्हणून मॅडम, त्यांच्यासोबत एक पवन क्षीरसागर म्हणून कोणी आहेत त्यांचे मित्र कोणी असेल आणि 2-3 महिला आणि 2-3 पुरुषांना ताब्यात घेतलं. तर त्याच्यानंतर सिद्ध झालं. पोलिसांनी पण सांगितलं की ते रेड झालेली. त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ वगैरे नाही काढू दिले. ते म्हटलं की तुम्हाला पोलीस कारवाई आहे आणि त्याप्रमाणे केले आणि हा सगळा विषय काल झाला. तर याच्याने आम्ही सगळे हादरलेलो आहे की बा आपल्या सोसायटीमध्ये असे गैरप्रकार चालू होता तर काय करायचं. आणि याच्यानं नॉर्मली पण आम्हाला भीतीदायक वातावरण आहे. काही धमकी वगैरे देणं वगैरे ते चालूच असतं आणि नेमकं मग हे सगळं झालं. तर त्यांना काय पोलिसांनी घेऊन गेले होते पण ते रात्री 12 वाजता परत आल्या. सकाळी मी ड्युटीला जात असताना त्यांनी परत मला धरलं चेअरमन म्हणून आणि विचारणा केली हे कोणी केलं वगैरे आणि त्याच्यात अंगावर धावून आल्या आणि त्रास देणार भीतीसारखं वातावरण झालं. मग आम्ही परत 112ला फोन केला पोलिसांना की बा काय काल तर घेऊन गेले होते, मग हे परत हा प्रकार कसं काय होतं बा, म्हणजे काही भीतीच नाही का पोलिसांची. मग त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो. बस याची गंभीर दखल घेऊन काहीतरी याच्यावर तोडगा निघायला पाहिजे जेणेकरून हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.